राजकारण, समाजकारण, कृषी व उद्योग, मनोरंजन व क्रीडा। आपण पाहत आहात न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। आदिवासी उपाययोजना क्षेत्रातील शाळांचा लेखाशीर्ष 1901 आणि राज्यातील सैनिकी शाळांमधील आदिवासी तुकडीवरील शिक्षकांचे H973 हे लेखाशीर्ष प्लॅनमधून नॉन प्लॅनमध्ये समाविष्ट करायची मागणी शिक्षक आमदार किरणराव सरनाईक यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधान परिषदेच्या सभागृहात केली आहे। महाराष्ट्र राज्यातील अंशतः अनुदानित तसेच राज्यातील सैनिकी शाळांमधील कार्यरत आदिवासी तुकडींवरील शिक्षकांचे लेखाशीर्षांना अनियमित निधी उपलब्ध होतो। यामध्ये आदिवासी उपाययोजनेचे 1901 आणि आदिवासी सैनिक शाळेचे H973 लेखाशीर्ष आहेत। या लेखाशीर्ष अंतर्गत येणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 3 महिने वेतन होत नाही। यामुळे त्यांचे विविध कर्ज, हप्ते, उदरनिर्वाह, मुलाबाळांच्या शैक्षणिक गरजा इत्यादी बाबतीत अनेक अडचणी निर्माण होतात आणि नाहक यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो। या कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित होत नसल्यामुळे त्यांचे जीवनमान कोलमडून गेले। त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित होणे अत्यंत आवश्यक आहे। याकरिता 11 मार्च रोजी अमरावती विभागाचे लोकप्रिय शिक्षक आमदार किरणराव सरनाईक सर यांनी 1901 आणि H973 ही लेखाशीर्ष नॉन प्लॅन मध्ये समाविष्ट करून नियमित निधी उपलब्ध करून देण्याची मागणी औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधान परिषदेमध्ये केली आहे। दरम्यान याबाबत राज्य सैनिकी शाळा आदिवासी तुकडी कर्मचारी कृती समितीने तसेच अमरावती विभागीय शिक्षक संघाने आमदार किरण सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती। H973 या लेखाशीर्षकाचा प्रश्न विधान परिषदेत मांडल्याबद्दल राज्य सैनिकी शाळा कृती समितीचे राज्य समन्वयक उमेश काटे यांनी आमदार किरण सरनाईक यांचे आभार व्यक्त केले आहेत। किरण सरनाईक। धन्यवाद सभापती महोदय। आदिवासी उपाययोजना क्षेत्रातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित होण्यासाठी 1901 व H973 लेखाशीर्ष प्लॅनमधून नॉन प्लॅनमध्ये समाविष्ट करण्याबाबतचा हा औचित्याचा मुद्दा आहे। सन्माननीय सभापती महोदय, महाराष्ट्रातील विविध प्रकारच्या खासगी अनुदानित शाळा यांना लेखाशीर्ष निहाय तसेच प्लॅन नॉन प्लॅनच्या अशा पद्धतीने क्रमवारीने अनुदानात वितरित केल्या जाते। 1901 व H973 हे लेखाशीर्ष आदिवासी उपाययोजना क्षेत्रातील कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरिता असून हे लेखाशीर्ष प्लॅनमध्ये आहे। हे लेखाशीर्ष प्लॅनमध्ये असल्यामुळे जसा निधी उपलब्ध होतो तशा पद्धतीने तो वितरित केला जातो। यामध्ये बराच वेळ नियमितता नसते। सभापती महोदय, आदिवासी उपाययोजना क्षेत्रातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित होत नसल्यामुळे त्यांचे गृहकर्जाचे हप्ते, इतर कर्जाचे हप्ते वेळेवर भरल्या जात नाहीत व या कारणाने त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो। माननीय सभापती महोदय, नियमित पगार नसल्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये दैनंदिन उदरनिर्वाह भागवणे तसेच मुलाबाळांचे शैक्षणिक गरजा पूर्ण करणे सुद्धा कठीण झालेले आहे। सभापती महोदय, बऱ्याच शिक्षकांमध्ये ज्यांचा संपूर्ण उदरनिर्वाह पगारावरच असतो त्यांच्यामध्ये तर नैराश्याची भावना निर्माण होत आहे। मी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनास विनंती करतो की आदिवासी उपाययोजना क्षेत्रातील कार्यरत असणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतनाचे लेखाशीर्ष 1901 व H973 हे प्लॅनमधून नॉन प्लॅनमध्ये समाविष्ट करावे, जेणेकरून यांना नियमित निधी उपलब्ध होईल व त्यांचे नियमित अदा केले जाईल। आपण पाहताय न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज 18 महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा।